कधी तुम्हाला असं वाटतंय का, की माझ्या डोक्यात 100 विचार आहेत. मी असं वागायला नको होते. त्याने मला रिप्लाय का नाही दिला? मी चुकीचे होते का? आणि अशा खूप गोष्टी असतात, जो आपण ओव्हरथिंक करतो. आपण सगळं इतकं ओव्हरथिंक करतो, की जगणंच थकवणारं होतं. आज आपण बोलूया, ओव्हरथिंक थांबवायचं नाही, पण त्याला हँडल कसं करायचं? काही काळापूर्वी ना, नेहमी सतत काही ना काही विचार नक्की असायचं माझ्या डोक्यात. कोण काय बोललं? माझं डिसिजन करेक्ट आहे का? तो मला विसरला तर नसेल ना? ती माझी आठवण का नाही काढत? ती मला रिप्लाय का नाही देत आहे? सगळं मनात सतत रिपीट होत होतं आणि रात्री झोपायची वेळ आली, की माझं मन म्हणायचं, "चला आता ओव्हरथिंक करूया." पण एक वेळ अशी आली, की मला खूप जास्त थकल्यासारखं वाटत होतं. आणि मी म्हटलं, "हे नाही चालणार." याने माझी तब्येत खराब होतीये. मी अस्वस्थ होतीये दिवसभर. चिडचिड होतीये खूप जास्त माझी. तेव्हा समजलं ओव्हरथिंक तर कंटिन्यू चालूच राहणार आहे आणि आपल्या मनाला खूप जास्त पीसची गरज आहे. पण ना आपण ते चुकीच्या पद्धतीने शोधतोय. त्या दिवसापासून मी छोट्या-छोट्या गोष्टींवर लक्ष देण्याचं सुरुवात केलं. जसं की अर्ध्या तास आधी रात्री फोन चालवणं बंद केलं. जर्नलमध्ये मनात जे काही प्रश्न आहेत, जे काही थॉट्स आहेत, ते सर्व लिहून काढलं आणि जे माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये, ते सर्व सोडून दिलं. थोडं-थोडं करून जाणवलं, की पीस म्हणजे सगळं परफेक्ट असणं असं नाही. आपण जे कंट्रोल करू शकतो, त्यावर लक्ष देणं आहे. आज मी अजूनही ओव्हरथिंक करते, पण आता त्याला हँडल कसं करायचंय हे मला जमलंय. तर तुम्ही सुद्धा या 5 गोष्टी ट्राय करून बघू शकता. फर्स्ट वन आहे, राईट इट डाउन. तुमच्या मनात जे काही आहे, ज्या काही गोष्टी चालत आहे, ते सर्व एका कागदावर लिहून काढा. काही व्यक्ती हे रोज करतात, पण काही व्यक्ती ते जेव्हा करतात त्यांना कळत नाही ॲक्चुअलमध्ये काय चाललंय त्यांच्या डोक्यात आणि ही गोष्ट खूप जास्त हेल्प करते लोकांना. इंग्लिशमध्ये याला जर्नलिंग असं म्हणतात. खूप सोपं आहे. एक कागद घ्या. तुमच्या डोक्यात जे प्रश्न आहेत, जे थॉट्स आहेत, ते सर्व लिहून काढा. एसेसारखं, निबंधसारखं. अँड ट्रस्ट मी तुम्हाला जे आन्सर भेटत नाहीये, जे उत्तर तुम्हाला भेटत नाहीये, ते उत्तरसुद्धा तुम्हाला भेटणार नक्की. सेकंड आहे, डिस्ट्रॅक्ट युअरसेल्फ विथ पर्पज. मला असं कळलं ना, मला लिहायची इच्छा नाहीये. मला काही राईट डाउन करायची अजिबात इच्छा नाहीये. माझ्याकडे पेन, पेपर काहीच नाहीये. तर काहीतरी वेगळं ट्राय करायचंय. डोक्यात विचार चालू आहे, चला चक्कर मारून येऊ किंवा चला गाणे ऐकूया. गाणे ऐकणं, एक छोटीशी चक्कर मारून येणं, याने तुमचं मन प्रफुल्लित होणार. जास्त मन हलकं होतं याने. किंवा कोणत्याही मित्राला भेटून आलो किंवा कोणाकोणाला पेंटिंगची आवड असते, तर तुम्ही एखादी पेंटिंग काढली. याने खूप जास्त मदत होते आणि आपलं मन खूप हलकं होतं. थर्ड पॉइंट आहे, रियालिटी चेक. स्वतःला विचारा, की जे मी विचार करतेय तो उपयोगी आहे का? तुम्हाला सांगते, या छोट्या-छोट्या गोष्टीत आपण अडकून ना, स्वतःलाच एवढे जास्त व्यस्त करून घेतो, की आपल्याला जे ॲक्चुअलमध्ये करायचंय, ते आपण करूच शकत नाही. कारण आपल्याला असं वाटतंय, "ओह माय गॉड! हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे." आपलं ब्रेन असं काम करतं, की आपल्याला वाटतं, की हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पण ॲक्चुअलमध्ये ते अजिबात इम्पॉर्टंट नसतं. तर आपल्याला आपल्या ब्रेनला सूचना द्यावी लागते, की नाही, हे सगळं सोडून दे आणि ॲक्चुअलमध्ये मला इकडे फोकस करायचं आहे. तुम्ही तिकडेच चाला आणि इकडेच काम करा. नेक्स्ट पॉइंट आहे, नो लेट नाईट स्पायरल्स. आपल्याला माहिती आहे आपण आजकाल खूप जास्त Instagram, YouTube सगळे सोशल मीडिया एवढे जास्त स्क्रोल करतो, की आपल्याला ना सतत काही ना काही विचार किंवा कॉन्टेंट आपण घेत असतो नेहमी पूर्ण दिवसभर. तर रात्री ना आपल्या डोक्यात तेच रिपीटमध्ये चालू ठेवतो, की अच्छा
या रीलमध्ये असं होतं, या रीलमध्ये तसं होतं. जर तुम्ही नीट लक्ष देताल ना, तर तुम्हाला लक्षात येईल अर्ध्या वेळी आपण तर फक्त रील्सबद्दलच विचार करत असतो. पण झोपण्याआधी आपल्या माइंडला रेस्टची खूप जास्त गरज असते. तर फक्त एक करायचं की झोपण्याच्या आधी ॲटलीस्ट 30 मिनिट्स आधी आपण फोन हातात घ्यायचा नाही. त्यावेळेला आपण काय करायचं, तर त्यावेळेला आपण आपल्या आई-वडिलांसोबत बोलू शकतो, गप्पा मारू शकतो घरात किंवा एखादं पुस्तक वाचा. एखादं पुस्तक तुम्ही वाचू शकता, पण स्क्रीन टाईम अजिबात नाही. अर्धा तास आधी तरी पूर्ण स्क्रीन बंद झाली पाहिजे. आणि आता लास्ट पॉइंट आहे, टॉक इट आउट. जा, एका मित्राला पकडा, मैत्रिणीला, मित्राला पकडा आणि तुमचं जे पण दुखणं आहे तुम्ही त्याला ऐकवा, की आज असं झालं, आज तसं झालं, नंतर असं होणार आहे, तसं होणार आहे. माझ्या डोक्यात हा विचार चालू चालू होता. म्हणतात ना, की मित्र असायलाच हवे. तर हो, खरंच मित्र असायला हवे आणि या गोष्टींमध्ये ते खूप जास्त आपल्याला मदत करतात. सो येस, जा तुम्ही, मित्राला पकडा आणि त्याला सर्व काही सांगा. अँड ट्रस्ट मी, याने तुमचं मन इतकं हलकं होईल ना. आणि जर तुम्हाला कोणी नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सुद्धा सांगू शकता. मी सुद्धा तुमच्या मैत्रिणीसारखीच आहे. तर तुम्ही ना या 5 स्टेप फॉलो करा अँड ट्रस्ट मी, ओव्हर थिंकिंग तुमची कमी होणार आणि तुम्हाला खूप जास्त हलकं फील होणार. आपण परफेक्ट अजिबात नाही आहोत, पण आपण प्रोग्रेस करत आहोत. ओव्हर थिंकिंग कधीच थांबणार नाही, पण आपण आज शिकलोय की त्याला हँडल कसं करायचंय. जेव्हा पण तुम्हाला वाटलं की काहीत ना काहीतरी गोंधळ होतंय, काहीच कळत नाहीये, शांत एक श्वास घ्या आणि स्वतःला आठवण करून द्या की जे काही आहे ते सगळं व्यवस्थितच होणार आहे. कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीवर ओव्हरथिंक करतात, म्हणजे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना त्याविषयीच बोलू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि विसरू नका, आपण ही जर्नी सोबत चालू केली आहे. येस, स्टे ट्यून, स्टे कन्सिस्टंट. मी पण तुमच्यासोबत आहेच. आपण मिळून आपली लाईफ एक बेटर बनवूया.